भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न घेता महाराष्ट्रात फिरून दाखवा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे दिसेल, अशी टीका राऊतांनी केलेली आहे। तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहिता, पण माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, अशी टीका ही पडळकरांनी केली आहे। आव्हान दिलेलं आहे संजय राऊतांना। दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊतांवरही पडळकरांनी टीका केली। वीज कापल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचं पडळकर म्हणाले। जनाब राव, तुम्ही वाय सुरक्षेच्या बाबतीमध्ये लेख लिहिला, पण माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या विना फिरा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे याची तुम्हाला खरी प्रचिती आहे। जनाब राऊत अजूनही ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापली जात आहेत। त्यामुळे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त तुम्ही करताय। यावर कधी 4 ओळीचा लेख लिहावा असं तुम्हाला कधी वाटलं नाही? पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत। ही बातमी नारायण राणेंसंदर्भातली आहे। सगळ्यात मोठी बातमी आहे ही। नारायण राणेंना हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे। कोर्टाने राणेंची याचिका निकाली काढलेली आहे। पालिका नोटीसीवर तुर्तास कारवाई नको असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नोटीसीवर कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महापालिकेने आदेश या बंगल्यातल्या 5व्या मजल्यावरच्या अनधिकृत बांधकामाविषयी 15 दिवसात तुम्ही ते बांधकाम तोडा, अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस त्यांना दिली होती आणि 15 दिवसाची मुदत नारायण राणेंना दिली होती। त्या विरोधात ते कोर्टात गेलेले होते आणि त्यावरची कोर्टाने घेतलेली सुनावणी आणि त्यावरचा निर्णय समोर आलाय। नारायण राणेंना या संदर्भात दिलासा मिळालेला आहे। महापालिकेने कारवाई करू नये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे हायकोर्टाकडून। मुंबई महानगरपालिकेला मुंबईमध्ये बाकी अजून कुठलंच काम राहिलेलं नाही आहे। त्यांना मोजके 2-3 घरांवर लक्ष ठेवण्यासाठीच मुंबई महापालिका चालवली जाते आहे। म्हणजे त्याच घरांमध्ये अनधिकृत बांधकाम दिसतं, त्याच घरामध्ये पाण्याचं कनेक्शन दिसतं, त्याच घरांमध्ये विजेचं बाकी मुंबईमध्ये सगळं आलबेल आहे। रस्ते एकदम गुळगुळीत आहेत, पाणी 24 तास भेटतं आहे, सगळी विकास कामं अतिशय जोरदार चालू आहेत। पण फक्त ह्या 2-4 घरांमध्ये सगळ्याचं सगळं काम आणि BMCचं सगळंच लक्ष हे या 2-3 घरांवरच आहेत आणि त्यालाच चपराक, चांगलीच चपराक आज माननीय न्यायालयाने दिलेली आहे। मी माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मानतो।